अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अध्याय 9 याचा मराठी भावार्थ जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. गुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्यनेमाप्रमाणे गंगेवरती स्नान करण्यासाठी त्रिकाळ जात असत. या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे. गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालेलो आहे. यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची ही चिंता दूर होईल. त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा संमर्चन करू लागला. तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला. एकदा वंसत ऋषीतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाची सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवलच वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाच्या सर्व पुण्य ऐकून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याला जवळ बोलवून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू कष्ट व हालअपेष्टा सहन करीत आहेस. तुझ्या मनातील तनोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेच वाटते. सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ होतच नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते. तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे हे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपासागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन. तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला तुम्ही सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर, नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नृसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल. श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्यच झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार हा घ्यायचा होता. तर असा होता अध्याय 9 याचा मराठी भावार्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.